रसिक श्रोते हो, आज 5 जानेवारी ही माता मुक्ता साळवे यांची 185वी जयंती। मांग महाराजच्या दुःखाविषयी या त्यांनी लिहिलेल्या निबंधास 170 वर्ष होत आहेत। त्या दुःखाच्या वेदनेचा दाह वेश बदलून आजही जिवंत आहे। हा निबंध म्हणजे तत्कालीन इतिहासाचा दस्तऐवज आहे। त्यास पुन्हा एकदा अभ्यासकाकडून त्याच्या वेगवेगळ्या पैलूवर अजूनही अभ्यास व संशोधन करण्याची गरज वाटते। याच हेतूने कोल्हापूरचे अभ्यासक, विचारवंत, संशोधक व परखड वक्ते प्राध्यापक प्रकाश नाईक सर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना। मांग महाराजच्या दुःखाविषयी हा 1855 मध्ये ज्ञानोदयच्या अंकात प्रसिद्ध झालेला मुक्ता साळवे या मातंग समाजातील महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या विद्यार्थिनीचा निबंध म्हणजे समतेच्या लढाईचा ऊर्जा स्रोत आहे। मुक्ता साळवे यांचा हा निबंध म्हणजे आधुनिक भारतातील मानवमुक्तीच्या लढ्याला दिशा दिग्दर्शन करणारा आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीचा अर्थातच उदात्त मानवी मूल्यांचा उद्घोष करणारा हा निबंध विकृत धर्मांध धर्मसत्तेला, अमानुष अशा पक्षपाती राजसत्तेला उघडा करणारा आणि विषमतावादी व्यवस्थेच्या ठिकऱ्या उडविणारा असा हा निबंध मानवतावादाची आणि समतावादाची पताका फडकवणारा आहे। महात्मा फुलेंच्या विचार वारशाचा धगधगता आविष्कार म्हणून या निबंधाकडे पाहिले पाहिजे। मातंग समाजातील एका विद्यार्थिनीने 1855 मध्ये धर्माची चिकित्सा करावी, पेशव्यांच्या अन्यायी आणि अमानुष व्यवस्थेचा पर्दाफाश करून समतावादी समाज व्यवस्थेचे एक सुंदर स्वप्न रेखाटावे, ही घटना अभूतपूर्व होती। मुक्ताचा हा आशयसंपन्न आणि विचारगर्भ निबंध म्हणजे मनुस्मृतीच्या तत्वज्ञानाचा गाभा उद्ध्वस्त करणारा आहे। आजही जाती, धर्म आणि पितृसत्ताक व्यवस्था टिकून आहे। या व्यवस्थेला संपून संविधान मूल्यावर आधारलेली एक सुंदर मानवतावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हा निबंध महत्त्वाचा ठरणार आहे। 21व्या शतकातील 3 दशके संपत आलेली असताना अमानुष विषमतावादी व्यवस्थेचे पूर्णपणे उच्चाटन आपण करू शकलो नाही आणि येणाऱ्या भविष्यात ती लवकर होईल अशी शक्यताही नाही। अशा काळात समतेच्या लढ्याला एक व्यापक परिमाण आणि ताकद देणारा विचार या निबंधात आहे। म्हणून आजच्या काळाशी सुद्धा मुक्ताचा निबंध अतिशय सुसंगत ठरतो। एन.एस. खंदारे हे सातत्याने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आणि परिवर्तनवादी समतावादी महामानवांच्या विचारांना वेगवेगळ्या माध्यमातून समाजापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात। मुक्ता साळवेचा मांग महाराजच्या दुःखाविषयीचा हा निबंध ते नव्या माध्यमातून समाजापुढे आणत आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहे। त्यांचा हा प्रयत्न सर्वच परिवर्तनवादी चळवळीला आणि सर्व महामानवाच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्याच्या स्वप्नाला बळकटी देईल असा मला विश्वास आहे। त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या प्रयत्नाला अंतःकरणपूर्वक शुभेच्छा। प्राध्यापक प्रकाश नाईक। ऐकूयात माता मुक्ता साळवे यांचा मांग महाराजच्या दुःखाविषयी हा निबंध।
नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साप दिसते नाही की बरे. हर हर. असे वेद की ज्यांचे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेच किती मूर्खत्व येईल बरे. मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून व इंग्रज लोक बायबलच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदधारे करून चालतात. म्हणून ते आपल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुझ्याकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव. म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होत व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ. आम्हा गरीब मांग महाराज हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले आहे. सांगते ऐका. ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय. पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा, त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय. परंतु महांग महाराज मारू नका असे म्हणणारे कोण बरे. त्या समयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यासमोरून गेला असता गुल टेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कुठून येणार. कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्याच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय, असे बोलून तो त्यास शिक्षा करी. दुसरे असे की लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय. नाही, बाजीराव साहेब तर काशीला जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले, पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय. पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. चोळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहोत असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात याचा उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख. हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते. या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला इथे पाठविले आणि आता या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते. शूरपणा दाखविणारे व ग्रहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा, पानसरे, काळे, बेहरे
हे निरर्थक मांगमारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते व गरोदर बायकासी देहांत शासन करीत होते. ती बंद झाली आणि पुणे प्रांती मांगमारावर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महार मांगावर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते. ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. मांगमारावर यातून कोणी बारीक पांघरून घातले असता ते म्हणत की यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे. जर मांगमार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारीत. पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारित होते. ती प्रथा बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोटे कोटे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीच झाली. आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे. ती लिहिताना मला थोडे आश्चर्य वाटते. ती अशी की जे ब्राह्मण आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हास ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हास जाती बाहेर टाकू. आमच्या प्रिय बंधूंनी मांगमाराच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारी मदत करीतात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य झाले आहे. अहो दरिद्रांनी आणि दुःखाने पिडलेले मांगमहार लोक हो, तुम्ही रोगी आहात तर ज्ञानरूपी औषध म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल. तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही. परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्यासारखे वाईट कर्म करीतात. मग तुम्ही तर मांगमारच.